श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, दिनांक 19/2024 वार सोमवार या दिवशी आलेली आहे राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन। भाऊ बहिणींच्या नात्यातील अत्यंत गोडवाचा असा प्रेमाचा हा सण आहे, जो भाऊ आणि बहिणीला राखीच्या बंधनामध्ये बांधून ठेवतो, प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवतो। हे बहीण भावाचं नातं हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा अगदी प्रेमळ मानलं जातं। हे आयुष्यभरासाठी एकमेकांच्या सोबत असतं, ते कधीही तुटत नाही। किंवा भावाला त्रास झाला तर त्याची कळ बहिणीला येते आणि बहिणीला त्रास झाला तर त्याची कळ भावाला येते। अशा प्रकारचं हे गोड आणि जगातील सर्वात सुंदर नातं आहे। तर बघा, या रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला आपल्या भावासाठी असे काही उपाय करायचे आहेत, त्यामुळे आपल्या भावाची प्रगती होईल, म्हणजेच त्याच्या प्रगतीत दुगुणी म्हणजे दुपटीने वाढ होईल। चला तर मग बघूया हे कोणते उपाय आहेत। बघा, 19 ऑगस्ट रोजी हा रक्षाबंधनाचा सण आहे। तो दुपारी 1:30 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत साजरा केला जाणार आहे। यावेळी रक्षाबंधनातील ग्रह आणि नक्षत्राची स्थिती जी आहे ती विशेष असणार आहे, त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यामुळे खूप शुभ फळ आपल्याला प्राप्त होतील। आपल्या भावाची प्रगतीसाठी व आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी भावासाठी हे उपाय करायचे आहेत। यामुळे भाऊ बहिणीचे नातेही घट्ट होते। बहीण भावामध्ये मतभेद असल्यास रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने प्रथम गणपती बाप्पांना राखी अर्पण करावी, त्यानंतर भावाला राखी बांधावी। यामुळे बहीण भावामधील प्रेम वाढते आणि नाते घट्ट होते। याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी देखील येते। बघा, तुमच्या भावाची आर्थिक स्थिती तुम्हाला बळकट करायची असेल किंवा आहे त्या स्थितीमध्ये चांगली वाढ करायची असेल तर तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या प्रगतीसाठी, आर्थिक बळकटीसाठी हे उपाय करायचे आहेत। त्यासाठी बहिणीने एक अखंड सुपारी आणि एक चांदीचे नाणे गुलाबी कपड्यामध्ये ठेवून भावाला भेट द्यावे। भावाने हे नाणे आणि सुपारी तिजोरीत ठेवावी, त्यामुळे भावाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही। बघा, रक्षाबंधन सणाच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा, भुकेल्यांना अन्नदान द्या, गाईला हिरवा चारा द्या। असे केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते, जीवनात आनंद सुद्धा वाढतो आणि आपल्या जीवनामध्ये काही जर प्रॉब्लेम असतील तर ते दूर होण्यास मदत होते। बघा, आपण काही ठिकाणी पाहतो की बहीण भावाचं नातं हे अजिबात चांगलं नसतं, त्यांच्यामध्ये वाद असतात, भांडणं असतात। तर हे नातं घट्ट होण्यासाठी आपल्याला पंचमावा याचा उपाय आपल्याला करायचा आहे। त्यासाठी सर्वप्रथम देवी महालक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे। पंचोपचारे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करून धूप दीप नैवेद्य दाखवून त्यानंतर आपल्याला 5 कुवारिकांना घरी बोलवायचं आहे आणि त्यांना खीर किंवा पंचमेवा हे प्रसाद म्हणून द्यायचं आहे। असं केल्याने आपल्या भावाच्या आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होईल किंवा त्याच्या व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये त्याला दुपटीने वाढ होण्याची मार्ग सापडतील। त्याच्या मार्गात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतील, त्याचे जीवन आनंदाने सुखाने भरभरून जाईल। तर प्रत्येक बहिणीने ह्या राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावासाठी हे नक्की उपाय करून बघा आणि बहिणीने कोणतीही गोष्ट मनापासून जर भावासाठी बोलली किंवा आशीर्वाद दिले तर ते भावाला नक्कीच चांगल्या प्रकारे मिळतात। त्यामुळे आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावासाठी हे उपाय करायचे आहेत। चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज, त्याची माहिती, याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ।